नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छान असा काय करूया, डाळ तडका कसा बनवायचा ते पाहूया। एकदम छान आणि झटपट हा डाळ तडका काय होतो तयार होतो। आता त्यासाठी सर्वप्रथम आपण काय घेतलेला, एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि ह्या डाळ तडक्यासाठी मी 1 वाटी काय केली आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे। समजा तुरीच्या डाळींना त्रास होत असला तर मुगाची डाळ मिक्स केली तरी चालते। आता सर्वप्रथम आपण हा कांदा लालसर रंगाचा एकदम छान असा परतून घेऊया। बघा, कांदा एकदम छान असा आपला काय झालेला आहे, परतून झालेला आहे। आता ह्यामध्ये काय करूया, लसूण खोबरं आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे हे परतून घेऊया। हे सर्व साहित्य एकदम छान असं आपलं काय झालं परतून झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं बघा। फोडणीमध्ये मी काय केलेलं आहे, 1 चमचा मीठ, लाल मिरची पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ही साधी लाल मिरची पावडर 1 चमचा, नंतर तडक्याचा मसाला पण मी 1 चमचा घेतलेला आहे आणि हळद। हे सर्व साहित्य आपल्याला काय करायचे, या तेलामध्ये किंवा फोडणीच्या साहित्यामध्ये टाकून परतून छान प्रकारे काय करायचंय, परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो पण घालून घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं। आपण फोडणीमध्येच मीठ घातल्यामुळे एकदम छान असं काय होतं, हे परतलं जातं। जिरी आणि हिरवी मिरची हे सर्व साहित्य काय करायचं, त्या तेलामध्ये एकदम चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं। म्हणजे हा आपला काय होतो, तडका तयार होतो। हा तडका एकदम छान असा आपला तयार झालेला आहे। आता आपण हे काय करूया, डाळीवर घालून घेऊया। बघा, डाळ पण एकदम छान वरून मी काय केलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्याला आपण काय करूया, आता तडका देऊया। हा झाला एकदम छान असा डाळ तडका तयार, एकदम हॉटेलमधला सारखा छान झालेला आहे। त्याला तडका पण एकदम सुंदर बसलेला आहे। बेडगी मिरची, लसूण, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर एकदम छान आणि असा हा आपला काय झालाय, डाळ तडका तयार झालेला आहे आणि चवीला पण काय झालेला आहे, एकदम छान असा तयार झालेला आहे। असे छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू